या भारतात होऊ शकत नाही, कारण दिशाहीन लोक आहेत. भारताचे महान शास्त्रज्ञ आणि मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी हा देश तरुण बदलतील असा विश्वास दाखवला होता. तर आजचा तरुण नेमका काय करतो यावर आम्ही नांदेडकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. आजचा तरुण एकदम धर्मांध विचारांवर भरकटलेला आहे आणि या देशात समता, बंधुता आणि न्याय अपेक्षित असेल तर शिक्षण घेऊन नुसती गुणवत्ता सिद्ध करणे किंवा मार्कांवर आलेली गुणांची सूत म्हणजे गुणवत्ता नव्हे, तर चारित्र्य, ज्ञान आणि कौशल्य यांचा विकास करायला पाहिजे. आत्ताचा युवक शिक्षण घेऊन बेकार फिरत आहे, कारण शासनाने कुठल्याही भरत्या न काढल्यामुळे युवकांना रस्त्यावर येण्याची परिस्थिती आहे. अब्दुल कलामचं म्हणणं योग्य आहे, पण आजच्या परिस्थितीनुसार या सरकारने कुठल्याही जागा नोकरीच्या काढून युवकांना सहकार्य करावं. त्याच्यानंतर देश युवकाच्या हातात ऑटोमॅटिक जाईल, हे सहकार्य आहे. आणि त्यांना व्यसन लागलेलं आहे, हे खा ते खा, दारूचं व्यसन म्हणा, सिगरेट पुड्या, त्यामुळं कसं आहे सुधरू शकत नाही ती मुलं. आताच्या मुलांना देश सांभाळायची जबाबदारी तर सोडा, स्वतःचं घर सांभाळायला पण अवघड आहे.